हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याच्या चटणीपासून व शिळ्या चपातीपासून बनवलेला क्रीम रोल. तर आधी चपाती एक साईडने पूर्णपणे कडक करून घ्यायची आहे तव्यावरती टाकून. चपाती कडक झाली की त्याला मेयोनीज आणि टोमॅटो सॉस एकत्र करून घ्यायचा आणि तो त्या चपातीला लावायचा आहे. तर सध्या तव्यावरती चपाती कडक होत आहे. चपाती कडक झाली की मग आपण तर हे बघा, मेयोनीज आणि टोमॅटो सॉस एकत्र करून घ्यायचं आहे. जोपर्यंत ब्लाइंडिंग छान होत नाही तोपर्यंत ते हलवितच राहायचं आहे. त्यानंतर तव्यावरती जी चपाती आपण कडक करण्यासाठी ठेवलेली आहे त्या चपातीला लावायचा आहे. छान अशी कडक पण झालेली आहे चपाती. हे बघा, एक साईड छान कडक झालेली आहे. मग त्या चपातीला असं गावठी तूप टाकायचं. गावठी तूप पूर्ण हे झाल्यावर मेयोनीज आणि सॉस हे केचप एकत्र केलेलं लावायचं आहे. त्यानंतर ते लावून झाल्यानंतर टोमॅटोची चटणी एक साईड टोमॅटोची चटणी टाकायची आहे. पूर्ण चपातीवरती किंवा पूर्ण रोटीवरती टाकायची नाही. वन साईड हाफवरती टाकल्यावरती चपाती फोल्ड करायची आहे. आता चटणी एकदा की व्यवस्थित एका साईडने टाकण्यात आली की चपाती फोल्ड करायची आहे. फोल्ड करून छान अशी कडक करायची आहे. तुपाचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे. गावठी तूप किंवा बटर या दोन्हींचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे. माझ्या घरामध्ये गावठी तूप आवडते, त्यामुळे मी गावठी तुपाचा वापर जास्त करते. छान अशी कडक झाल्यावरती तव्यावरून खाली घेऊन असे त्याचे काप करायचे आहे. म्हणजे आपल्याला पिझ्झासारखे खाता आले पाहिजे.